धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी आज मोठी कारवाई केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्यात पडून असलेल्या सुमारे 85,91,000 रुपयांच्या देशी विदेशी दारूवर प्रशासनाने अधिकृतरित्या बुलडोझर फिरवला असून हा सर्व मुद्देमाल नष्ट केलाय। महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून पडून होता। या संदर्भात माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय शिरपूर यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ही पारदर्शक कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागे JCBने मोठा खड्डा करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी देविदास नेहुल आणि शासकीय पंचांच्या समक्ष 85,91,088 रुपये किमतीची 23,123 लिटर देशी विदेशी दारू JCB मशीनच्या सहाय्याने तोडून फोडून नष्ट करण्यात आली। त्यानंतर या मुद्देमालाला आग लावून विल्हेवाट लावण्यात आली। ही धडाकेबाज कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्वाती काकडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, देविदास नेहुल, पोसई मनोज कोचरे, किशोर चव्हाण, कैलास जाधव आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड्सचा सहभाग होता। NTV न्यूज मराठी, धुळे।